इगतपुरी तालुक्यातील घोटी शहरामध्ये नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रस्त्याचा प्रश्न असो किंवा पाण्याचा प्रश्न असो, वाहतूक कोंडी असो किंवा इथे असलेली बाजारपेठ असो, या विविध समस्यांवरती नागरिक हे झटत आहेत. यावरती तोडगा काय, तर आपण पोहोचलोय भाजपच्या घोटी शहर कार्यालयावरती. आपल्या सोबत आहेत भाजपचे शहर अध्यक्ष प्रफुल्ल कुमट. या विविध समस्यांवरती भाजपने आंदोलनाचा इशारा देखील नोंदविला आहे. त्याविषयी 2 दिवसांमध्ये निवेदन देण्याचा इशारा शहराचे अध्यक्ष प्रफुल्ल कुमट करत आहेत. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया. घोटी शहरातील पाणी पुरवठा हा विस्कळीत असून घोटीचे नागरिक हे बेजार झालेले आहेत. प्रशासनाला याच्याशी काही देणे घेणे नाहीये. महाराष्ट्र प्राधिकरण अंतर्गत घोटीची नवीन पाणी पुरवठा योजना जवळजवळ 24 कोटी रुपये मंजूर आहे, परंतु संबंधित ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचं काम केलेले आणि पूर्णतः ती पाणी पुरवठा योजना होत नसल्यामुळे घोटी शहराला पाणी समस्येला मोठं तोंड द्यायला लागू राहिलं आहे. प्रशासन ह्या बाबतीत गंभीर नाहीये. प्रशासनाने संबंधित ठेकेदाराची चौकशी करून कामाबद्दल पाठपुरावा करावा व घोटीचा पाणी प्रश्न हा लवकरात लवकर सोडवावा. नाही तर भारतीय जनता पार्टी घोटी शहराच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल. व दुसरे, रात्रीच्या वेळेस येणाऱ्या इगतपुरी आगाराच्या बसेस ह्या सिन्नर फाट्यावरती प्रवाशांना उतरवतात. रात्रीची वेळ असल्यामुळे त्याच्यात आबालवृद्ध, आजारी व विद्यार्थी यांना सिन्नर फाट्यावरती उतरवतात. रात्रीच्या टायमाला एखादी घटना घडल्यास ह्याला जबाबदार कोण? आम्ही संबंधित आगार प्रमुखाला वेळोवेळी याची कल्पना देऊ नये. सदर आगार प्रमुखांनी याची दखल न घेता उडवाउडीचे उत्तर दिलेले आहे. तरी संबंधित आगार प्रमुखांनी 2 दिवसात जर घोटी शहरात जर बसेसची येण्यास सुरुवात नाही झाली तर आम्ही आंदोलन, भारतीय जनता पार्टी घोटी शहराच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू. ह्याची दखल संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. मी अण्णासाहेब डोंगरे, भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा सरचिटणीस. गेल्या अनेक दिवसापासून घोटी शहरामध्ये गेल्या महिनाभर पाणी येत नाही. यापूर्वी पण घोटीमध्ये अशीच परिस्थिती होती. यासाठी घोटीकरांनी अनेक वेळा घोटी ग्रामपंचायत समोर उपोषण, रस्ता रोको, माजी जिल्हाधिकारी किशोरजी गजबे साहेब व माजी ग्रामविकास मंत्री अजितदादा पवार, त्यावेळेचे इथले असलेले आमदार आदरणीय शिवराम धुले साहेब व आदरणीय काशीनाथजी मेंगार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी समांतर नळ पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती. आणि तेव्हापासून तर आतापर्यंत नळ पाणी पुरवठा योजना व्यवस्थित चालू होतं. पण गेल्या मधल्या काळामध्ये या नागपूरचे माजी आमदार सुधीरजी पारवे यांना घेऊन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष महेश श्रीचर्मा व मी, आम्ही स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आदरणीय गुलाबराव पाटील साहेब यांना भेटून इगतपुरी नळ पाणी पुरवठा योजना व घोटी नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले व घोटी शहरासाठी 24 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले व राज्याचा 50% निधी व केंद्राचा 50% निधी अशा प्रकारे या ठिकाणी निधी देण्यात आला व आदरणीय गुलाबराव पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी 4 महिन्यापूर्वी भव्य दिव्य असा मोठा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला व घोटीकरांना या ठिकाणी व इगतपुरीकरांना वाटलं का इगतपुरीचा पाणी प्रश्न सुटला जाईल व घोटीचा पाणी प्रश्न सुटला जाईल. पण या ठिकाणी जर जलजीवनचं काम पाहिलं व प्रवेशन आपलं याचं काम जर पाहिलं तर अतिशय ठेकेदार जे आहे, संबंधित ज्या लोकांना जे काम दिलंय, अतिशय हलगर्जीपणे व निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळं या ठिकाणी जलजीवनचं काम अतिशय निकृष्ट दर्जात झालेले व संबंधित याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. या ठिकाणी जलजीवनचे जे काम आहे, खैरगाव असेल, शेनवड असेल, इगतपुरी असेल, घोटी असेल, संबंधित जे काही ठेकेदार आहे, त्याच्यानंतर जलजीवनचे जे काही अधिकारी त्या संबंधित याच्यावरती यांची सखोल चौकशी करण्यात यावी व तसंच घोटीकरचा हा जो पाणी प्रश्न आहे, गेल्या 20-25 दिवस पाणी येत नाही व तसंच जे काही पाण्याचे नमुने आम्ही त्या शहर अध्यक्ष जे आहे त्यांच्या टीमनी संपूर्ण शहरामध्ये पाण्याचे नमुने घेतले व चेक करण्यासाठी पाठवले तर अतिशय पाणी हे जे आहे पिण्यासाठी योग्य नाही. त्यामुळं संबंधित पाण्यामुळे जर काही लोकांना आजार उद्भवले तर याला जबाबदार कोण राहील? तरी संबंधित लवकरात लवकर नळ पाणी योजना
चालू करून गुटीकरांचा पाणी प्रश्न सोडवण्यात यावे या संबंधित मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस व आदरणीय पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व जिल्हा अधिकारी साहेब यांना आम्ही जिल्हा अध्यक्ष आदरणीय सुनीलजी बच्चाव साहेब यांच्या नेतृत्वाखाली लवकरच आमची इगतपुरी तालुक्याची टीम व घोटी शहराची टीम संबंधित घेऊन घोटीचा पाणी प्रश्न व इगतपुरीचा पाणी प्रश्न हा लवकरात लवकर आम्ही मार्गी लावण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करू असे या ठिकाणी मी ग्वाही देतो. संपूर्ण देशामध्ये मंत्री महोदयामध्ये आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांचं या ठिकाणी रस्ते विकास महामंडळाच्या संदर्भात नाव घेतलं जातं. या ठिकाणी या नाशिक लोकसभेचे खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी त्यांना निधी देण्यात आला व या ठिकाणी सिन्नर चौफुलीवरती या ठिकाणी ब्रिज तयार करण्यात आला. गेले 4 महिने झाला तो रोड तयार करून. तो संबंधित जो दोन्ही बाजूचा जो सर्व्हिस रोड आहे अतिशय खड्ड्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता काहीच कळत नाही. अतिशय निकृष्ट दर्जाचं त्या ठिकाणी काम झालेले. तसंच टोल नाक्यावरती जी काही वसुली केली जाते तर या ठिकाणी लोकांना येण्या जाण्यासाठी जी काही रहदारी आहे जे काही खड्ड्यात खड्डे आहे या रस्त्याची अतिशय दुरवस्था झालेली. तर संबंधित ठेकेदार आहे संबंधित जे काही ज्या ठेकेदारांनी जे काम केलेले आहे याच्यावरती त्याची चौकशी करून लवकरात लवकर हे काम चांगल्या प्रकारचं करण्यात यावे. कारण की या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी जाणारा जो काही रस्ता आहे या ठिकाणी शिर्डी हवी असेल, नागपूर हवी असेल, मुंबई हवी असेल, नाशिक हवी असेल या ठिकाणी लोकांना येताना जाताना खूप मोठा याचा सामना करावा लागतो. तर अतिशय या ठिकाणी रोडमध्ये खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा काहीच कळत नाही. तर अतिशय या ठिकाणी रोडची अतिशय दुरावस्था झालेली आहे. तर दोन्ही साईड रोड हे त्वरित करण्यात यावी. तर तसेच या ठिकाणी संबंधित जे काही ठेकेदार आहे त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी व टोल नाका सुद्धा ज्या ठिकाणी वसूल करत आहे तर टोल नाक्याने सुद्धा या ठिकाणी घोटीचा टोल असेल, मुंडेगाव असेल, तसंच या ठिकाणी जे काही ब्रिजचे काम चालू आहे तर ब्रिजचे काम सुद्धा करताना वरच्यावरचे ब्रिजचे काम चालू आहे. यामध्ये जो ब्रिजचे काम करत असताना संबंधित जे ब्रिजचे जे काही कॉलम घेतलेले आहे तर त्या ठिकाणी ज्या फुटिंग घेतलेल्या आहे त्या फुटिंग खोल करून खड्ड्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये त्या फुटिंगमध्ये जे काही करण्यात यायला पाहिजे तसं काम न होता वरच्यावर फक्त आपलं सिमेंट टाकून वरच्यावर त्याच्यावरती काम करण्यात आलेले. तरी संबंधित घोटी असेल, मुंडेगाव असेल, टाक्या असेल या ठिकाणचे जे काही चाललेले ब्रिजचे काम आहे या ब्रिजच्या कामाचं सुद्धा या ठिकाणी चौकशी करण्यात यावी व संबंधित ठेकेदारांवरती त्यांना काळे यादीत टाकून त्यांची चौकशी करण्यात यावी. मोठ्या तसंच या ठिकाणी पाणी प्रश्नाचा विषय असेल, रोडचा प्रश्न असेल, संबंधित ठेकेदार यांना काळे यादीत टाकण्यात यावे. लवकर या ठिकाणी काम चालू करण्यात यावे अशी मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने विनंती करतो. तसंच या ठिकाणी परिवहन मंडळाचा सुद्धा या ठिकाणी नाशिकहून येणाऱ्या ज्या काही बसेस आहे त्या घोटी या ठिकाणी न वळवता सिन्नर चौफुलीवरती व सिर्रामोडी या ठिकाणी महिलांना उतरवण्यात येतं व त्या ठिकाणी रात्रीचा या ठिकाणी महिला आवड वृद्ध या ठिकाणी रात्रीचे पायी येतात. उद्या जर काही एखादी घटना जर घडली तर याला जबाबदार कोण आहे. तरी संबंधित या ठिकाणी परिवहन मंडळाने या ठिकाणी रात्रीच्या ज्या काही येणाऱ्या बसेस आहे त्या घोटी शहरातून आणावीत अशी या ठिकाणी विनंती करतो. तसेच या ठिकाणी आम्ही आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ व महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व महाराष्ट्र राज्याचे रस्ते विकास महामंत्री तसेच आदरणीय गडकरी साहेब या संबंधित सर्व लोकांना या ठिकाणी पत्र देण्यात येतील. आदरणीय जिल्ह्याचे जे जिल्हा प्रमुख आहे सुनीलजी बच्चाव यांच्या नेतृत्वाखाली संबंधित सर्व ठिकाणी या ठिकाणी पाठपुरावा करून लवकर प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने गवाही देतो. व या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने लवकर जर प्रश्न नाही सुटले तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन राबवण्यात येईल असे मी या ठिकाणी